हरे कृष्ण. श्रीमद भागवतम स्कंद 4 अध्याय 7. अध्यायाचं नाव आहे दक्ष यज्ञाचे पूर्णत्व. आपले 52 श्लोक झालेले आहेत. आतापर्यंत काय झालेलं आहे की दक्षाचा यज्ञ पुन्हा सुरू झालेला आहे आणि त्यांनी आहुती प्रदान केल्याबरोबर भगवंत प्रकट झालेत आणि मग त्या भगवंतांना जेवढे जण उपस्थित होते तेवढ्यांनी सगळ्यांनी प्रार्थना अर्पण केल्या आणि मग भगवंतांनी बोलायला सुरुवात केली. 50व्या श्लोकापासून आपण बघितलं की भगवंत काय काय म्हणाले ते. तर 52 झालेत. आता 53 मध्ये पण भगवंत बोलत आहेत. आता अजून म्हणजे 53 आणि 54 यात आणखी 2 श्लोकापर्यंत भगवंत बोलतील आणि मग मैत्रेय मुनींचा संवाद आहे. तर आपण प्रभुपादांना प्रार्थना करूया की आपण भागवतम वाचण्याचा प्रयत्न करतोय ते आपल्याला कळू देत. श्लोका नंबर 53चं भाषांतर. सर्वसामान्य बुद्धीचा मनुष्य आपल्या शरीरातील मस्तक आणि इतर अवयव यांच्यामध्ये भेद आहे असे समजत नाही. म्हणजे काय आहे, त्याला साधारण बुद्धी आहे तो काय विचार करतो की जसं माझं शरीर आहे आणि इतर अवयव आहे ते सारखेच आहेत, तो त्यांच्यामध्ये काही भेद आहे असं मानत नाही. तसंच काय आहे सेम ते हे उदाहरण देऊन समजवतात भगवंत की त्याचप्रमाणे माझे भक्त मला म्हणजे भगवंतांना सर्वव्यापी पुरुषोत्तम भगवान विष्णूंना कोणत्याही वस्तूपासून किंवा कोणत्याही जीवापासून भिन्न समजत नाहीत. ते भगवंताला काय सांगायचं आहे की माझ्या भक्तांची दृष्टी कशी आहे की ते नेहमी जाणतात की काय आहे प्रत्येक जीवामध्ये काय आहे परमात्मा रूपात मी ठाई आहे त्यांच्या, हे ते जाणतात. हे सांगायचं. तात्पर्य प्रभुपाद सुरेखरित्या समजावतात. शरीराच्या कोणत्याही भागामध्ये जेव्हा व्याधी असते तेव्हा संपूर्ण शरीरच त्या व्याधीग्रस्त अवयवाची काळजी घेते. काय आहे आपलं बघा, एखादं कुठे लागलं तर काय होतं, सगळ्या शरीरच आपलं काय होतं कॉन्सन्ट्रेट करतं, ते लक्ष केंद्रित करतं आणि ते अवयव लवकर बरा करावा असं काळजी घेतं. हे आरोग्यशास्त्रामध्ये शरीरशास्त्रामध्ये हे सांगितलेलं आहे. काय म्हणतात संस्कृतमध्ये आरोग्याचं हे काय आयुर्वेदात पण हे सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे भक्ताचे एकत्व हे त्याच्यामध्ये असलेल्या सर्व बध्यात्म्याविषयीच्या करुणेद्वारे व्यक्त होते. तर इथे दिलंय की हे जसं आहे, हा जो भक्त आहे तो कसं बघतो, एकत्व म्हणून बघतो. एकत्व म्हणजे काय, तो सगळ्यांमध्ये काय बघतो, परमात्मा रूपात बघतो. सगळे कोण आहेत, भगवंतांचे अंश आहेत. आणि त्यामुळे आता भक्त जाणतो की मला भक्ती करणं कळलेलं आहे, पण इतर जे आहेत ते काय आहेत अजून त्यांना कळलेलं नाही. त्यामुळे त्याला ते जे इतर जीव आहेत त्यांच्याबद्दल याला करुणा दाटून येते, म्हणजे दया येते की अरे हे जे बद्ध अवस्थेतच आहेत अजून, तर ह्यांनी पण काय करायला पाहिजे, भक्ती शिकली पाहिजे. म्हणून त्यांच्याद्वारे करुणा व्यक्त होते भक्ताद्वारे. भगवद्गीतेत 5.18 मध्ये म्हटले आहे, विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनी चैव श्व पाकेच पंडिता समदर्शिना. म्हणजे ह्याच्यात काय दिलेलं आहे, हा कधी श्लोक ऐकला असेल तुम्ही, नाहीतर मग हा कधीतरी वाचा तुम्ही 5.18. तर त्यात पंडिता समदर्शिना, जो पंडित आहे, पंडित म्हणजे ज्याला ज्ञान आहे भगवंत कोण आहेत, भगवंत परमात्मा रूपात सगळ्यांकडे राहतात, हे जे ज्याला ज्ञान आहे तो समदर्शिना, म्हणजे तो काय सगळ्यांकडे सरळ समदृष्टीने पाहतो. कोणाकोणाकडे पाहतो, विद्या विनय संपन्न ब्राह्मण, म्हणजे काय त्याला दिसतो की हा ब्राह्मण आहे, ह्याच्यात पण भगवंत आहेत. गवी म्हणजे गाय दिसते, त्यालाही जाणवतं की हिच्यात पण कोण आहे, गायीमध्ये, पुढे दिल्या हत्तीमध्ये, मग शुनी म्हणजे कुत्र्यामध्ये, आणि श्वपाकेच, श्व म्हणजे कुत्रा आणि पाक म्हणजे त्याला खाणारा, म्हणजे श्वपाक म्हणजे चांडाळ म्हणतात, जे कुत्र्याला सुद्धा खातात. तर असं ह्या जो पंडित आहे, जो ज्ञानी आहे, त्याला बरोबर कळतं की कुठच्याही अवस्थेतला जीव असतो, प्रत्येकाच्या
हृदयामध्ये कोण आहे? भगवंत परमात्मा रूपात आहेत, अशी याची दृष्टी आहे. तो सगळ्यांकडे समभावनेने या प्रकारे पाहतो. त्याला एकत्व म्हटलेलं आहे. तर इकडे पंडिता समदर्शिना म्हणजे विद्वत जन प्रत्येकाच्या बद्ध जीवनाकडे समभावाने पाहतात. भक्त प्रत्येक बद्धात्म्यावर दया करतात आणि म्हणून ते अपारक्य बुद्धी म्हणून ओळखले जातात. आता हा अपारक्य बुद्धी एवढं कळलं ना की ते सगळ्या बद्ध आत्म्यांवर दया करतात, एवढं कळलं. हा, मग त्यांना इथे अपारक्य बुद्धी हा शब्द प्रभुपादांनी का केला माहिती का? जर 53वा श्लोकची दुसरी ओळ बघितली तर त्याची सुरुवातच आहे पारक्य बुद्धिम कुरुते एवं भूतेषु मत्परः. तर हे पारक्य बुद्धी हा शब्द इथे आलाय म्हणून प्रभुपाद इथे लिहितात. पारक्य बुद्धी या शब्दाचा अर्थ आहे भेद करणं. भेद म्हणजे फरक करणं. हा, तर इथे प्रभुपाद म्हणतायत की भक्त सगळ्यांवर दया करतात म्हणून भक्ताला काय म्हटलं जातं? अपारक्य बुद्धी म्हणून भक्त ओळखले जातात की काय त्यांच्यात अपारक्य बुद्धी आहे. म्हणजे ते कधीच कोणामध्ये भेद करत नाही, ते जाणतात की सगळ्यांमध्ये परमात्मा आहे. हे भक्त विद्वान असल्यामुळे आणि प्रत्येक जीव परम भगवंतांचा अंश आहे हे त्यांना ज्ञात असल्यामुळे सर्वांना सुखी करण्यासाठी ते कृष्ण भावनेचा सर्वत्र प्रचार करतात. कशासाठी भक्त प्रचार करतो? कारण त्याला माहिती असतं की एकदा जर कळलं एखाद्याला की माझ्या हृदयात भगवंत आहेत, मी आत्मा आहे, भगवंत माझे परमपिता आहे आणि मनुष्य जीवन मला भगवंतांच्या संतुष्टीसाठी मिळालं आहे, प्रेम करायचंय, मला त्यांची भक्ती करायची आहे, सेवा करायची आहे, हे जेव्हा एखाद्याला कळतं तेव्हा तो आपोआपच काय होतो? सुखी होतो. तर ह्यासाठी सर्वांना सुखी करण्यासाठी हा जो प्रचारक आहे कृष्ण भावनेतला, तो काय करतो? सर्वत्र प्रचार करत असतो. शरीराचा एखादा विशिष्ट अवयव रोगग्रस्त असेल तर शरीराचे संपूर्ण लक्ष त्या अवयवावरच केंद्रित होते. त्याचप्रमाणे श्रीकृष्णांचे विस्मरण झाल्याने भौतिक भावनेमध्ये गुरफटलेल्या प्रत्येक व्यक्तीची काळजी भक्तांकडून घेतली जाते. आता कसं आहे, हे जे लोक काही बद्ध आहेत ते का बद्ध आहेत ते सांगितलंय प्रभुपादांनी. काय सांगतात प्रभुपाद? ह्यांना श्रीकृष्णांचं काय झालेलं आहे? विस्मरण झालंय. ते नातेसंबंध विसरलेत, त्यामुळे काय झालेत? ते भौतिक भावनेमध्ये भोगिच्छांमध्ये गुरफटले गेलेले आहेत. त्या सर्व व्यक्तींची काळजी कोण घेतात? भक्त घेतात. कारण भक्त जाणतात की हे सगळे आहेत ते कोण आहेत? भगवंतांचेच अंश आहेत. भक्ताची समदृष्टी म्हणजे तो सर्व जीवांना त्यांच्या स्वगृही अर्थात भगवंतांच्या धामामध्ये घेऊन जाण्यासाठी कार्य करीत असतो. भक्ताचं एक महत्वाचं कार्य असतं काय की प्रत्येक त्याला माहिती असतं की सगळे जीव भगवंतांकडून आलेत. म्हणजे आपल्या सगळ्यांचं खरं घर कुठे आहे? स्वगृह, स्वतःचं घर कुठे आहे? भगवंतांचं धाम. त्यामुळे भक्त धडपडत असतो की सगळ्यांना भक्ती द्यावी आणि सगळ्यांनी भगवंतांकडे परत जावं. ठीक आहे, 54 जाऊया आपण. भाषांतर. भगवंत पुढे म्हणाले, जो कोणी ब्रह्मदेव, विष्णू, शिव किंवा सामान्य जीव मात्र यांना भगवंतांपासून भिन्न समजत नाही आणि ब्रह्माचे स्वरूप जाणतो त्याला वास्तविकपणे शांती प्राप्त होते, इतरांना नाही. म्हणजे भगवंत म्हणतात जो जे नाही 3 जण आहेत. इथे जर श्लोक बघितला तुम्ही तर सुरुवातीलाच लिहिलाय त्रयाणाम. त्रयाणाम म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश. आणि कोण? इतर जीव आहेत. त्यांना कसा तो बघतो? भिन्न नाही बघत भगवंतांपासून. काय तो जाणतो? सगळ्यांमध्ये काय आहेत? परमात्मा रूपात भगवंत आहेत हे जाणतो तो. आणि तो काय जातो? ब्रह्माचे स्वरूप जाणतो. त्याला माहिती आहे की आत्मा म्हणजे काय, भगवंत म्हणजे काय, सगळं जाणतो तो. तर त्याला काय आपोआपच शांती, वास्तविकपणे शांती प्राप्त होते आणि इतरांना नाही. कारण इतर जाणकारच नाही, तो अज्ञानी आहे, त्याला कशी शांत प्राप्ती होऊ शकते? त्याला होत नाही. तात्पर्य प्रभुपाद समजतात या श्लोकामध्ये 2 शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहेत. त्रयाणाम आपण जे पहिलं पाहिलं तो त्रयाणाम म्हणजे 3, ब्रह्मा, देव, शंकर आणि विष्णू. आणि
दुसरा त्याच ओळीतला शेवटचा शब्द तो आहे भिदाम. पहिल्या ओळीतला शेवटचा शब्द भिदाम म्हणजे काय? भेद करणं. भेद, भिदाम भिन्नत्व. तर भेद ब्रह्मा, विष्णू आणि शिव हे तिघेही असल्यामुळे ते भिन्न आहेत. म्हणजे हे तीन वेगवेगळे आहेत म्हणून ते भिन्न आहेत. एक ब्रह्मा आहे, एक विष्णू आहे, एक शिव आहे. पण काय आहे ते त्याच वेळी ते एकरूपही आहे. म्हणजे जसं काय आहे ते भगवंतांच्या एका भगवंतांची शक्ती आहे. जसं आपण पुढे सांगितले अचिंत्य भेद अभेद त्याचं सांगतात ते आधी बोलते आणि मग समजवते. एकाच वेळी एकरूपत्व आणि भिन्नत्व दर्शवणारे अचिंत्य भेदाभेद नामक हे तत्वज्ञान आहे. या संदर्भात ब्रह्मसंहितेत दिलेले उदाहरण असे आहे की दूध आणि दही हे एकाच वेळी सारखे आणि भिन्न आहे. कसं? दोन्ही पदार्थ दही आणि दूध आणि दही हे काय आहे? दोन्ही दूधच आहे. पण काय झालंय दही ह्या काय दह्यामध्ये विरजण घातल्यामुळे दुधामध्ये विरजण घातल्यावर त्याचा थोडासा बदल होतो ते दही असतं. म्हणून इथे दिलाय दही हा विकारी पदार्थ आहे. म्हणजे विरजण ह्याला म्हणतात विकार. मनुष्याला जर शांती वास्तविक शांती प्राप्त करायची असेल तर त्याने भगवान शंकर आणि ब्रह्मदेवांसह प्रत्येक जीव आणि अस्तित्वातील प्रत्येक वस्तू ही पुरुषोत्तम भगवंतांपासून अभिन्न असल्याचे पाहिले पाहिजे. म्हणजे काय त्यांनी जाणलं पाहिजे की भगवंतांपासून ही अभिन्न. अभिन्न म्हणजे काय? वेगळी नाही. भगवंत आहेत सगळ्यांमध्ये हे त्यांनी जाणलं पाहिजे. हे सगळेजण कोण आहेत? भगवंतांचे अंश आहेत हे जाणलं पाहिजे. आणि इथे लिहिलंय कोणीही स्वतंत्र नाही. कोणीही स्वतंत्र नाही. आपण सगळेजण सर्वसाठी भगवंतांवर अवलंबून आहोत. बरोबर? भगवंतांकडूनच आपल्याला शक्ती मिळते. आपल्यापैकी प्रत्येक जण म्हणजे भगवंतांचा विस्तार आहे. आपण काय भगवंतांचे अंश आहोत म्हणून असं म्हटलं जातं की भगवंतांचा विस्तार आहे. जसं बघितलं आपण 4-6 श्लोकांच्या आधी बघितलं होतं की हे विष्णू तत्व आहेत ते भगवंतांचे स्वांश आहेत आणि जीव काय आहेत? विभिन्न अंश आहेत. पण शेवटी अंश अंश हे दोघांमध्ये स्वांश आणि विभिन्न अंश मध्ये अंश आहेत म्हणून काय आहेत? भगवंतांपासून ते अभिन्न आहे. विविधतेतील एकता येथे सिद्ध होते. विविधतेतील एकता म्हणजे काय? आता आपण प्रत्येक जण काय आहेत? वेगवेगळे आहोत. सगळे जीव वेगवेगळे आहेत. पण काय सगळ्यांमध्ये काय आहे? सगळे काय आहेत? भगवंतांचे अंश आहेत आणि सगळ्यांमध्ये भगवंत परमात्मा रूपात आहे. हे विविध जण आहेत पण त्यात एकताही दिसते. अनेक प्रकारच्या अभिव्यक्ती आहेत. अभिव्यक्ती आहेत म्हणजे जे काय म्हणतात त्याला एक मिनिट. अभिव्यक्ती म्हणजे आता हे ब्रह्मा विष्णू महेश हेही काय आहेत? विस्तार आहेत. असं. पण त्याच वेळी त्या म्हणजे त्या अभिव्यक्ती श्री विष्णूंच्या ठायी एकरूप आहेत. प्रत्येक गोष्ट ही भगवान विष्णूंच्या शक्तीचा विस्तार आहे. आता ब्रह्मा विष्णू महेश नुसतं बघितलं तर हे काय आहेत? भगवंतांच्या या विविध शक्ती आहेत. म्हणजे प्रत्येक जण भगवंतांचे अंश आहेत आणि सगळेजण काय आहेत? भगवंतांच्या विष्णूच्या शक्तीचा विस्तार आहेत. म्हणजे विविध शक्ती हे सगळे आहेत. पुढे ह्याच्यातलं थोडं प्रभुपाद समजवत आहेत की कसं हे म्हणजे शिवजींबद्दल आता समजवतात की शिवजीला कसा मान दिला आणि हे तर तुम्हाला आधीच कळलं ना सगळं. आता शिवजींबद्दल मानाबद्दल पुढे म्हणजे ह्याच्यात दिलेलं आहे की कसा मान दिला गेला. 55 श्लोक मैत्रेय उवाच त्यात दिलेला आहे की एवं भगवता आदिष्ट म्हणजे भगवंतांचा उपदेश प्राप्त झालाय. त्याच्यानंतर काय झालं ते महर्षी मैत्रेय सांगतात. अशा प्रकार भाषांतर महर्षी मैत्रेय म्हणाले अशा प्रकारे सर्व प्रजापतींचा प्रमुख दक्ष याला भगवंतांकडून सुंदर उपदेश प्राप्त झाले. त्यानंतर त्याने म्हणजे दक्षाने भगवान विष्णूंचे पूजन केले. योग्य त्या यज्ञविधींद्वारे त्यांनी श्री विष्णूंची अर्चना केली. अर्चना केलं आणि त्याने म्हणजे दक्षाने ब्रह्मदेव आणि शंकरांची वेगवेगळी पूजा पण केली. सगळ्यांना त्यांनी व्यवस्थित आदर दिला. ब्रह्माजी आणि शंकरांना. तात्पर्य भगवान विष्णूंना सर्व काही अर्पण करण्यात यावे
आणि नंतर त्यांचा प्रसाद सर्व देवतांना वाटण्यात यावा. या पद्धतीचा अवलंब अद्याप जगन्नाथपुरीमध्ये करण्यात येतो. म्हणजे काय, आधी भगवंतांना वाहिलं जातं आणि मग काय इतर देवी देवतांना किंवा इतरांना. तर तसंच जगन्नाथ मंदिरमध्ये अजूनही आहे. सांगतात की जे प्रमुख मंदिर आहे जगन्नाथ मंदिर, जगन्नाथाच्या प्रमुख मंदिराभोवती देवतांची अनेक छोटी छोटी मंदिर आहेत. तर प्रथम जगन्नाथांना भोग अर्पण केला जातो आणि तो नैवेद्य नंतर काय केला जातो, म्हणजे तो जो बाहेर जगन्नाथांना वाहिल्यावर जो बाहेर आणतात पुन्हा, तेव्हा तो काय करतात, इतर देवतांना वितरित करण्यात येतो. तर इथे दिलेलं आहे, एक देवी आहे भगालीन. भगालीन देवतेच्या मूर्तीची पूजा विष्णू प्रसादाने केली जाते. म्हणजे ही माहिती प्रभुपाद देतात काय, की एक भगालीन नावाची देवता आहे, तिला तर तिची पूजाच कशी केली जाते, विष्णूचा प्रसाद दाखवूनच केली जाते. आणि त्याचप्रमाणे आणखीन एक माहिती देतात की भुवनेश्वर मध्ये जे प्रसिद्ध शिव मंदिर आहे, तिकडे शंकराच्या मूर्तीला भगवान विष्णू किंवा भगवान जगन्नाथांचा प्रसाद अर्पण केला जातो. म्हणजे खास इथून नेऊन तिथे त्यांना शंकराच्या मूर्तीला अर्पण केला जातो. हे काय आहे, वैष्णव तत्व आहे. वैष्णव तत्व त्याच्याबद्दल आता प्रभुपाद लिहितात की वैष्णव जन अगदी मुंगीसह इतर कोणत्याही जीवाची अवहेलना करीत नाहीत. प्रत्येक जीवाला त्याच्या स्थितीनुसार योग्य तो आदर त्यांच्याकडून दिला जातो. जसं जसं जो ज्या ज्या स्थितीत आहे तसं तसं वैष्णव काय करतो, प्रत्येकाला आदर देत जातो. तथापि ही आदर देण्याची प्रक्रिया भगवान श्रीकृष्ण किंवा विष्णू या केंद्र स्थानाच्या संबंधाने आचरणात आणली जाते. म्हणजे जीव सगळ्यांना आदर देतात, पण काय आहे, ही कशी प्रक्रिया करते, पहिले भगवंतांना केंद्रबिंदूत ठेवूनच सगळं केलं जातं. किंवा कोणत्याही देवतेला जर तो काही आदर दाखवतोय तर हा प्रत्येक वैष्णवाला माहिती असतं काय, की भगवंत प्रमुख आहेत आणि भगवंतांमधूनच सगळे देवी देवता आले आहेत. ते भगवंतांचे विश्वासू सेवक आहेत आणि सर्व गोष्टींसाठी ते जे देवता आहेत, सगळे जीव आहेत, ते भगवंतांवर अवलंबून आहेत. हे तो पूर्णपणे जाणतो. म्हणजे विष्णू या केंद्रस्थानाच्या संबंधाने तो सर्व प्रक्रिया आचरणात करतो. अतिशय प्रगत भक्त प्रत्येक गोष्ट श्रीकृष्णांशी असलेल्या संबंधांच्या प्रकाशात पाहतो. त्याचं ज्ञान एकदम क्लिअर असतं. त्याला बरोबर माहिती असतं की भगवंत सर्वश्रेष्ठ आहेत आणि त्याच्यानंतर सगळ्या देवी देवता आहेत. त्यांना बरोबर प्रत्येकाची स्थानं माहिती असतात. म्हणून लिहिलंय की तो प्रत्येक गोष्ट श्रीकृष्णांच्या संबंधात जाणतो की अरे हे देवी देवता आहेत, हे कोण आहेत, हे भगवंतांचे विश्वासू सेवक आहेत. हे विष्णू आहेत, हे कोण आहेत, हे भगवंतांचे स्वांश आहेत, भगवंतांचे प्रकट हे आहेत, असं तो सगळं जाणतो. तो कोणतीही गोष्ट श्रीकृष्णांपासून स्वतंत्र असल्याचे पाहत नाही. त्याला बरोबर माहिती आहे की काय भगवंतांमधूनच सर्व आध्यात्मिक आणि सर्व भौतिक गोष्टी प्रकट झाल्या आहेत, ते बरोबर जाणतो. हीच त्याची एकत्वाची दृष्टी आहे. म्हणजे काय आहे, तो बरोबर जाणतो सगळ्यामध्ये काय आहे, भगवंतांचे सगळे काय आहेत, अंश आहेत आणि कोणीही भगवंतांपासून स्वतंत्र नाही. ते सगळे भगवंतांवर अवलंबून आहेत. काही शंका नसेल तर आपण 56वा श्लोक वाचूया. भाषांतर. दक्षाने भगवान शिवांना त्यांचा यज्ञाचा अवशिष्ट भाग अर्पण करून त्यांचे सन्मानपूर्वक पूजन केले. हे सर्वात महत्वाचं काम दक्षाने काय केलं की शिवांना ज्यांनी आधी नकार दिला होता की आम्ही तुम्हाला काय देणार नाही, हे हवीरभाव, पण आता काय दिलं, अवशिष्ट भाग जो आहे यज्ञाचा तो बरोबर अर्पण केला आणि त्यांचं सगळे सन्मान केलं, सन्मानपूर्वक पूजन सुद्धा केलं. यज्ञाचे उर्वरित कर्मकांडात्मक विधी पूर्णत्वास येऊन मग त्याने म्हणजे दक्षाने यज्ञस्थळी आलेल्या सर्व देवतांना व अन्य उपस्थितांना संतुष्ट केले. त्यांनी सगळ्यांना काय जे काही भाग अर्पण करायचंय तो सगळ्यांना दिला आणि सगळ्यांना संतुष्ट केलं. पुरोहितांसमवेत ही सर्व कार्य संपन्न केल्यानंतर जे ब्राह्मण होते यज्ञ करणारे, त्यांच्याबरोबर ही सगळी कार्य संपन्न केल्यानंतर त्यांनी काय केलं, स्नान केलं. त्याला म्हणतात अवभृत स्नान.
आणि तो पूर्णतः तृप्त झाला. आता खरं काय झालंय, दक्षाचं हे सगळं संपन्न झालेलं आहे. तात्पर्य, भगवान रुद्र अर्थात शिवांना त्यांचा यज्ञातील अवशिष्ट हविर्भाग अर्पण करण्यात आला आणि त्यांची योग्य प्रकारे पूजा करण्यात आली. यज्ञ म्हणजे श्री विष्णू होय. हे आपण बघितलं की सहस्त्र विष्णू नाम आहे, विष्णू सहस्त्र नाम आहे, त्यात एक यज्ञ हे नाव आहे. आणि भगवान विष्णूंना जो जो प्रसाद अर्पण करण्यात येतो तो इतर सर्वांना वाटण्यात येतो, अगदी शंकरांनाही. श्रीधर स्वामी या संदर्भात म्हणतात, श्रीधर स्वामी म्हणून एक महान वैष्णव होऊन गेले, त्यांचा रेफरन्स देतात, त्यांचा संदर्भ देऊन प्रभुपाद म्हणतात की स्वेन भागेन. आता हा जो स्वेन भागेन आहे ना, हा 56वा जर श्लोक बघितला तुम्ही तर पहिली ओळ आहे ना, त्यात लिहिलंय बघा, रुद्रमच स्वेन भागेन. त्याच्याबद्दल सांगतात की काय, यज्ञाचा अवशिष्ट प्रसाद सर्व देवतांना आणि इतरांनाही वितरित करण्यात येतो. प्रत्येकाचा बरोबर भाग ठेवलेला असतो आणि तो काय केला जातो, सर्व देवतांना आणि इतरांना वितरित केला जातो. त्यात मेनली काय आहे, तो भगवंतांचा आशीर्वाद म्हणून तो वाटला जातो. 57वा श्लोक भाषांतर. यज्ञाच्या कर्मकांडात्मक विधींद्वारे अशा प्रकारे भगवान विष्णूंची अर्चना केल्यामुळे दक्ष पूर्णतः धर्म मार्गावर स्थित झाला. धर्म मार्गावर स्थित झाला म्हणजे काय, जसं वेदांमध्ये सांगितलंय नियमाने तो चालायला लागला. आधी तो काय करत होता, स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागला, तर राग आला, मग त्यांनी स्वतःच्याच मनाप्रमाणे यज्ञाचा हविर्भाग शंकराला न देण्याचे स्वतःच निर्णय घेऊन टाकला. असं सगळं अधार्मिक वागत होता. पण आता तो पूर्णपणे धर्म मार्गावर स्थित झाला. इतकंच नव्हे तर यज्ञस्थळी उपस्थित असलेल्या सर्व देवतांनी त्याला तुझ्या पुण्याची वृद्धी होवो असा आशीर्वाद दिला आणि मग देवता तेथून निघून गेल्या. सगळ्या देवता पण संतुष्ट झाल्या आपापला हे अवशिष्ट भाग घेऊन यज्ञाचा, आणि काय त्याला आशीर्वाद दिला, तुझ्या पुण्याची वृद्धी हो, वाढ हो तुझ्या, आणि तू आणखीन पुण्य कर असा आशीर्वाद दिला आणि देवता तेथून निघून गेल्या. तात्पर्यात प्रभुपाद सांगतात, जरी दक्षाने धार्मिक तत्वांमध्ये बरीच प्रगती केली होती तरी त्याला देवतांचे आशीर्वाद हवे होते. अशा प्रकारे दक्षाने आचरलेला श्रेष्ठ यज्ञ सुसंवाद आणि शांतीपूर्वक संपन्न झाला. आता काय आहे, दक्ष आता काय आहे, धार्मिक झालाय असं दिलेलं आहे, धर्म मार्गावर आला, तरी त्याची इच्छा बरोबर देवतांनी जाणली की काय त्याला आशीर्वाद हवे होते, म्हणून देवतांनी त्यांना आशीर्वाद दिले. तर इथे शेवटची ओळ अशी आहे की अशा प्रकारे दक्षाने आचरलेला श्रेष्ठ यज्ञ, हा जो यज्ञ होता तो आता शेवटी कसा झाला, सुसंवाद. आता कोणतेच वाद राहिले नाहीत, सुसंवाद आणि शांतीपूर्वक संपन्न झाला. आता मग पुढे सतीचं काय झालं ते 58. मैत्री ऋषी म्हणाले, मी असे ऐकले आहे की दक्षाकडून दाक्षायणीला, दाक्षायणी म्हणजे त्यांची कन्या सती, दक्षाकडून दाक्षायणीला मिळालेले शरीर तिने त्यागले, म्हणजे सतीने त्यागले, आणि मग हिमालयाच्या राज्यात पुन्हा जन्म घेतला. तिने मेनाची कन्या म्हणून जन्म घेतला. मी अधिकृत व्यक्तींकडून हे ऐकले आहे. तात्पर्यात प्रभुपाद म्हणतात, मेना ही मेनका म्हणून ओळखली जाते आणि ती हिमालयाच्या राजाची पत्नी आहे. तर इथे हे काय, ही सगळी माहिती दिलेली आहे. आपल्यालाही माहिती आहे की काय आहे, मग ती पार्वती म्हणून येते. हे सगळं आहे. पण आणि हे कसं त्यांनी शेवटची ओळ काय दिली भाषांतरामध्ये, मी अधिकृत व्यक्तींकडून हे ऐकलेलं आहे. म्हणजे कोणतंही काही सांगताना कसं सांगितलं जातं की कुठून ऐकलंय ते सांगतात ते, की अधिकृत ऐकून, असं कोणीतरी सांगितलंय काहीतरी आहे असं नाही, ते अधिकृत व्यक्तीकडून ऐकलंय म्हणून ते सांगतात. 59. आता 59 जर हा बघितला श्लोक तर शेवटचा शब्द आहे पती अंबिका. अंबिका म्हणजे सती ही होती ती, मग पार्वती झाली तिच्याबद्दल. ज्याप्रमाणे नवीन सृष्टी निर्मितीच्या वेळी भगवंतांच्या विभिन्न शक्ती कार्य करतात, त्याचप्रमाणे दाक्षायणी सती
म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंबिकेने म्हणजे दुर्गा देवीने पुन्हा भगवान शिवांना आपले पती म्हणून स्वीकारले. आता काय झालं, ही जी सती होती तिने काय केलं, दुर्गा देवी म्हणून ती आली, म्हणजेच अंबिका म्हणजेच पार्वती म्हणून तिने काय केलं, भगवान शिवांना आपलं पती म्हणून स्वीकारलं. तर इथे काय दिलंय, नवीन सृष्टी निर्मितीच्या वेळी भगवंतांच्या विभिन्न शक्ती कार्य करतात. भगवंतांच्या वेगवेगळ्या शक्ती आहेत, त्यातली ही कोण आहे, दुर्गा देवी एक मोठी शक्ती आहे. तात्पर्यात प्रभुपाद सांगतात तिचं कार्य काय ते. परास्य शक्ती विविधैव श्रूयते, हा श्लोकाचा या वेदोक्त मंत्राचा उल्लेख करून प्रभुपाद सांगतात की या मंत्रानुसार भगवंतांच्या विभिन्न प्रकारच्या शक्ती आहेत. काय आहेत, भगवंताच्या वेगवेगळ्या विविधम शक्ती विविधैव खूप साऱ्या शक्ती आहेत. आता हा शक्ती हा शब्द काय आहे, स्त्रीलिंग आहे. आणि सगळ्या शक्ती कशा असतात, स्त्रीलिंगी असतात असं सांगितलं. तर पुरुष अर्थात भगवंत हे पुल्लिंग आहेत, म्हणजे भगवंत पुल्लिंग आहेत. बाकी सगळ्या काय आहेत, भगवंतांच्या शक्ती आहेत, म्हणजे बाकी सगळं काय आहे, स्त्रीलिंगी आहे. स्त्रीने परमपुरुषाच्या अधिकाराखाली कार्य करणे हे तिचे कर्तव्य आहे. म्हणजेच काय, जी स्त्री तत्व काय आहे, शक्ती, तिने परमपुरुष म्हणजे भगवंतांच्या अधिकाराखाली कार्य करणे हे तिचे कर्तव्य आहे. भगवद्गीतेत म्हटल्याप्रमाणे सर्व जीव म्हणजेच भगवंतांची तटस्थ शक्ती आहेत. जीव कसे आहेत, तटस्थ शक्ती आहेत. बघा मी तुम्हाला एकदा सांगितलं होतं की मध्यभागी जीव आहेत, एका साईडला बहिरंग शक्ती आहे, दुसऱ्या बाजूला अंतरंग शक्ती आहे, आणि मध्ये आहे ती तटस्थ शक्तीवर जीवाच्या हातात आहे. इथे जायचं बहिरंगाकडे की अंतरंगाकडे हे स्वतःच्या हातात आहे आपल्या. हा, तर जीव हे भगवंताची तटस्थ शक्ती आहे. म्हणून परमपुरुषाची सेवा करणे हे सर्व जीवांचे कर्तव्य आहे. का, कारण भगवंतांची शक्ती आहे जीव, म्हणून काय शक्तीचं काम काय वर दिलंय की भगवंतांचं सेवा करणं. तर म्हणून काय सर्व जीवांचं कर्तव्य आहे भगवंतांची सेवा करणं. आता ही जी दुर्गा देवी आहे जी श्लोकामध्ये सांगितली ती काय आहे, ती तटस्थ शक्ती आणि बहिरंगा शक्ती या दोन्ही शक्तींची ती काय आहे, या भौतिक जगामधली प्रतिनिधी आहे. म्हणजे ती कशावर कंट्रोल करते किंवा त्यांचं सगळं बघते. दुर्गा देवी हे जे तटस्थ शक्ती म्हणजे सगळे जीव आणि दुसरं बहिरंगा शक्ती यांची ती प्रतिनिधी आहे. आणि इथे भगवान शिव जे आहेत ते काय आहेत, परमपुरुषाचे प्रतिनिधी आहेत. म्हणजे काय, भगवंतांचे प्रतिनिधी म्हणून इथे कोण कार्य करतात, शिवजी कार्य करतात. आणि या दोन तटस्थ आणि बहिरंगा शक्तीवर प्रतिनिधी म्हणून कोण कार्य करतायत, दुर्गा देवी शिवजींची पत्नी. शिव आणि अंबिका किंवा दुर्गा यांच्यात संबंध शाश्वत आहे. सती भगवान शिवांव्यतिरिक्त इतर कोणाचाही पती म्हणून स्वीकार करू शकत नाही. का, कारण तिचा शाश्वत संबंध आहे. ती कुठचाही जन्म घेतला तरी ती विवाह कोणाशी करणार, शिवजींशीच करणार. भगवान शिवांनी हिमालयाची कन्या, तिचं नाव आहे हिमालयाची कन्या म्हणून हिमवती, तिचं दुसरं नाव आहे दुर्गा अथवा दुर्गेशी पुन्हा कसा विवाह केला आणि त्यांच्यापासून कार्तिकेयाचा कसा जन्म झाला, ही एक मोठीच रोमांचक कथा आहे. ही काय आहे, कथा आहे असं प्रभुपाद सांगतात. आणि मग पुढे 60वा श्लोक. कोणाला काही शंका नसेल तर आपण पुढे वाचूया, कारण की आता फक्त 2च श्लोक राहिलेले आहेत ह्या अध्याय संपायला. वाचूया. 60वा श्लोक 60. भाषांतर. मैत्रेय ऋषी म्हणाले, हे विदुर, भगवान शिवांनी उद्ध्वस्त केलेल्या दक्ष यज्ञाची ही कथा मी एक महान भक्त व बृहस्पतींचा शिष्य उद्धव याच्याकडून ऐकली होती. मैत्रेय ऋषी काय म्हणतात, सांगतायत की काय झालंय, हे जे शिवजींनी उद्ध्वस्त केलेलं आहे जे दक्ष यज्ञ, ही जी मी आताच कथा सांगितली ती मी कोणाकडून ऐकलंय, एक महान भक्त आहेत आणि ते कोण आहेत, बृहस्पतींचे शिष्य आहेत. काय, त्यांचं नाव उद्धव. तर त्यांच्याकडून मी ऐकली आहे. म्हणजे मैत्रेय ऋषी आदर देत आहेत. आपण बघा बरेचदा काय, एखादी आपल्याला माहिती असते
तर लगेच आपण त्याचं शो ऑफ करतो की मला हे सगळं माहिती आहे. पण बरेचदा आपण काही गोष्टी लपवून ठेवतो की हे मला ह्यानी शिकवलं होतं, ह्यांच्यामुळे मला माहिती आहे. हे आपण सांगत नाही. का? कारण आपल्याला दाखवायचं असतं की मी किती छान आहे, मी किती ज्ञानी आहे. पण मैत्रेय मुनी इतके महान आहेत तरीही ते म्हणतात की हे सगळं जे ऐकलंय ते मला उद्धवांनी शिकवलं, जे महान भक्त आणि बृहस्पतींचे शिष्य होते आहेत. 61वा श्लोक. कथेची सांगता करताना महर्षी मैत्रेय म्हणतात, हे कुरुवंशजा म्हणजे कुरुवंशात आलेले आहेत म्हणून विदुरांना कुरुवंशजा म्हणतात. पुरुषोत्तम भगवान विष्णूंनी संचलित केलेली ही दक्ष यज्ञाची लीला जर एखाद्या मनुष्याने श्रद्धा व भक्तिभावाने ऐकली व पुन्हा तिचे इतरांना कथन केले तर भौतिक अस्तित्वाच्या सर्व प्रदूषणापासून तो शुद्ध होतो. फलश्रुती असते ना, तशाप्रमाणे हे दिलेलं आहे. काय आहे की ही जी लीला आहे ती काय आहे, एखाद्या मनुष्याने श्रद्धा आणि भक्तिभावाने ऐकली आणि पुन्हा तिचं इतरांना कथन केलं, ती सांगितली, तर काय होईल, तो जो मनुष्य आहे तो भौतिक अस्तित्वाच्या सर्व प्रदूषणापासून शुद्ध होईल. असा आशीर्वाद मैत्रेय मुनी देतात. आणि शेवटी प्रभुपाद लिहितात, अशा रीतीने श्रीमद भागवताच्या 4थ्या स्कंदातील दक्ष यज्ञाचे पूर्णत्व नामक 7व्या अध्यायावरील भक्तिवेदांत तात्पर्य संपन्न.